नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी लाखो पेन्शनधारकांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी। पेन्शन सक्रियेत मोठा बदल, जाणून घ्या अधिक माहिती। मित्रांनो, पेन्शन अर्जाच्या नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे पेपर प्रक्रिया संपुष्टात आली आहे। EHRMS पोर्टलवर फॉर्म 6A द्वारे अर्ज सबमिट करून पेन्शनधारक त्यांचे पेन्शन सहज आणि जलद मिळवू शकतात। हे पाऊल सेवाच्या डिजिटलायझेशन आणि पारदर्शकतेच्या दिशेने एक मोलाचा पाऊल आहे। पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने एक नवीन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे पेन्शन अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल झालेली आहे। विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आता सरकारी कर्मचारी त्यांचे पेन्शन अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात। ही प्रक्रिया डिजिटल प्लॅटफॉर्म EHRMS पोर्टलद्वारे आयोजित केली आहे, ज्यामुळे सेवानिवृत्तीनंतरचा फॉर्म 6A सबमिट करण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर होईल। पेन्शन अर्ज प्रक्रियेत मोठा बदल। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFOने 6 नोव्हेंबर 2024 पासून ही नवीन प्रणाली सुरू केली आहे। यापूर्वी निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन अर्जाचा पेपर फॉर्म भरून EPFO कार्यालयात जमा करावा लागत होता, मात्र आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे। या बदलामुळे पेपरवर्कची गरज संपुष्टात आली आहे, ज्यामुळे पेन्शनसाठी अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वेळ आणि श्रम वाचतील। ही नवीन प्रणाली अर्ज प्रक्रिया जलद आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे। पेन्शन अर्जासाठी नवीन प्रणाली। सेवानिवृत्तांना आता फक्त एकच फॉर्म भरावा लागेल, फॉर्म 6A। हा फॉर्म वैयक्तिक माहिती, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते तपशील आणि बँक खाते माहिती एकत्रित करतो। या प्रक्रियेच्या डिजिटायझेशनने सुनिश्चित केले आहे की सर्व आवश्यक माहिती योग्यरित्या आणि स्पष्टपणे सादर केली गेली आहे। यामुळे त्रुटीची शक्यता कमी होते। 11 नोव्हेंबर रोजी पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असेही म्हटले आहे की सर्व सरकारी कर्मचारी आता त्यांचे पेन्शन अर्ज EHRMS पोर्टलद्वारे सबमिट करतील। हे पाऊल पेन्शन अर्ज प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि सुलभीकरण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे। सरकारी सेवा डिजिटल करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचललेले गेले आहे। सरकारचा हा उपक्रम डिजिटलायझेशनला चालना देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक प्रभावी सेवा देण्याच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल आहे। पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाचा असा विश्वास आहे की हा बदल पेन्शनधारकांसाठी अधिक सुविधा, पारदर्शकता आणि सुलभता निश्चित करेल। पेन्शन प्रक्रिया ऑनलाईन केल्याने केवळ अर्जदारांचेच नव्हे तर सरकारी कार्यालयांचे कामही सोपे होणार आहे। मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।